नमस्कार गाववाल्यानो, कशा आसास? अगदी मजेत ना? तर ह्यो ब्लॉग असा श्रीकृष्ण जन्माष्टमीचो. सकाळी सर्वांनी भेटून रिहर्सल करायची असं आमचं ठरलं होतं, पण सकाळ म्हणता कधी दुपार झाली समजलंच नाही. मग आम्ही गेलो स्नेहलच्या घरी रिहर्सल करण्यासाठी. ते देखील थोडं म्हणजे 12 वाजता वगैरे आम्ही गेलो. आता आम्हाला डान्सचे व्हिडिओ रिहर्सल करतानाचे घेता नाही आले, पण त्यानंतर आम्हाला स्नेहलच्या आईने दिला होता नाश्ता. डान्सची रिहर्सल केल्यानंतर खूप थकलो, म्हणून आम्हाला स्नेहलच्या आईने खिचडी आणि वेफर्स खायला दिले होते, कारण सगळ्यांचा होता उपवास. आणि इकडे स्नेहलचं गाणं सिलेक्शन चालू होतं आणि इकडे आम्ही दोघीजणी खात होतो. गाडी चालवताना मुसीबत असणाऱ्या हिला सायकल चालवता येत नाही आणि ही गाडी बाहेर काढत होती. रिहर्सल संपल्यानंतर अगदी संध्याकाळचे 5 वाजले होते आणि आमची रिहर्सल संपली. आणि नंतर स्नेहल श्रुतिकाला स्टेशनला सोडायला गेली. ती राहत होती डोंबिवलीला, म्हणून तिला सोडायला स्नेहल गेली आणि मी माझ्या घरी गेली. आणि आम्हाला त्यानंतर सगळं आवरून पुन्हा परफॉर्मन्ससाठी ठाण्याला जायचं होतं. आणि मंगलचं वर्किंग असल्यामुळे तिला येता येणार नव्हतं, तर ती डायरेक्ट प्रोग्रामच्या इकडेच भेटणार होती. त्यानंतर सगळं आवरून बोजा विस्तारा घेऊन निघालो होतो ठाण्याला प्रोग्रामच्या इकडे. रात्री बघितलं तर सगळीकडे ठिकठिकाणी हंड्या लागल्या होत्या, कारण रात्री 12 नंतर श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर सगळीकडे हंड्या फोडल्या जाणार होत्या. त्यानंतर मी रिक्षा पकडली होती आणि मंगलची वाट बघत होती. नंतर मंगल आली. मंगल आल्यानंतर आम्ही ओला बुक केली होती आणि त्यातून आम्ही दोघीजणी ठाण्याला निघालो होतो. त्यानंतर आम्ही ठाण्याला जिथे प्रोग्राम होता त्या मंदिरात पोहोचलो होतो. तुम्ही बघू शकता कशी सुंदर अशी सजावट केली होती. मग आम्ही सर्व देवतांचे दर्शन घेऊन बाहेर आले तर बघते तर ह्या तिघींचं डिस्कशन चालू होतं. श्रुतिका आणि स्नेहल ऑलरेडी येऊन थांबलेले होते आणि आम्हाला लेट झालं होतं. आमची ओला होती ती आम्ही दुसरी भलतीकडेच थांबवलेली, त्याच्यामुळे जरा लेट झालं. ते झाल्यानंतर आम्ही सरांच्या घरी गेलो तयारी करण्यासाठी. बघू शकता सरांचं हे घर आहे आणि त्यांच्या मी घरी गेलो रेडी व्हायला. आणि तिकडून मग आम्हाला रेडी होऊन पुन्हा खाली यायचं होतं. मंगल स्नेहल त्यानंतर आम्ही नटून तटून पुन्हा मंदिरात आले होतो. काम काढतोय. त्यानंतर आमचा परफॉर्मन्स देखील झाला होता. कृष्ण देखावा आणि डान्स अशा प्रकारचा परफॉर्मन्स होता. पण परफॉर्मन्सचे व्हिडिओ काही घेता आले नाही, कारण आम्ही स्वतः परफॉर्मन्समध्ये होतो, त्याच्यामुळे ते घेता नाही आले. मग कृष्ण जन्माष्टमी निमित्त आरतीला सुरुवात झाली होती. हे बघा, इकडे कृष्णाचं बारसं झालं होतं आणि सगळेजण येऊन दर्शन देखील घेत होते. कृष्ण आणि राधेची सुंदर अशी मूर्ती होती आणि छान अशी सजावट देखील केली होती. परफॉर्मन्स देखील झाला, सर्व आटोपलं आणि आम्ही पुन्हा सरांच्या घरी आलो आणि ड्रेस वगैरे चेंज केला. पुन्हा घरी जायची तयारी केली आणि रेडी होतो घरी जाण्यासाठी. आणि इकडे ह्या लोकांचं जेवण चालू होतं. ते लोक जेवले नाही होते, त्यांचा उपवास नव्हता, पण ते लेट जेवले. आमचा उपवास होता, सो आम्ही घरातूनच उपवास सोडून आलो होतो आणि हे चौघजण इकडे जेवत होते. त्यांचं झालं, त्याच्यानंतर मग आम्हाला घरीच निघायचं होतं. त्यानंतर सर्व काही आटोपलं. आमची गाडी देखील आली होती आणि आम्ही निघालो घरी. रात्रीचे वाजले होते 3. आम्हाला तिकडून निघताना फायनली प्रोग्राम झाला
पॅकअप करून निघालो घरी. बोचकी बॅगांचा खप पडलाय आमच्याकडे. बाय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला टाटा बाय बाय.